नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज जरा व्हिडिओमध्ये तुम्हाला लोकेशन वेगळं दिसत असेल. याचं कारण मंडळी असं की खूप गरमी वाढलेली आहे. आमच्या कोकणामध्ये खूप गरमी वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मस्तपैकी मी शेतावर, आमच्या जवळच आमचं शेत आहे आणि त्या शेतावर मी आलेलं आहे आणि म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात इथूनच सुरुवात करूया. ठीक आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला स्पेशली सांगणार आहे की जी एक मास्टर की आहे, जी मार्केटची मास्टर की आहे, ती मास्टर की यूज करून आपण मार्केटचं डायरेक्शन किंवा ट्रेडचं लोकेशन आपण एक्झॅक्टली पकडू शकतो. आता ही मास्टर की म्हणजे काय, तर सिमिलर असणारी लिक्विडिटी. मार्केट काय करतो की एक ट्रॅप करतो, एक फसवी लिक्विडिटी तयार करतो आणि ती लिक्विडिटी आपल्याला ट्रॅपमध्ये अटकवते. म्हणजे कसं, तर आपल्याला सांगतो की मी आता लिक्विडिटी घेतलेली आहे असं सांगतो आणि आपल्याला हा ट्रॅप दाखवतो, आपला फसवी लिक्विडिटी दाखवतो आणि मार्केट पुन्हा ती लिक्विडिटी घ्यायला येतो. हे कशा प्रकारे मार्केट काम करतो किंवा आपल्याला आपल्या अगेन्स्ट मार्केट कशा प्रकारे हा कन्सेप्ट यूज करतो हे मी तुम्हाला डिटेलमध्ये स्क्रीनवर दाखवतो. मित्रांनो, जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की कशा प्रकारे मार्केट फेक लिक्विडिटी किंवा सिमिलर लिक्विडिटीचा यूज करून आपल्याला ट्रॅपमध्ये पकडतो. आता ट्रॅपमध्ये पकडतो बोलल्यावर आपण तो ट्रॅप ओळखायचा आणि तोच ट्रॅप मंडळी मार्केटच्या अगेन्स्ट यूज करून मार्केटला ट्रॅपमध्ये पकडायचं. कसं पकडायचं ते बघूया आपण. जाऊया घरी आणि स्क्रीनवर तुम्हाला मी डिटेल दाखवतो की कशा प्रकारे अशा प्रकारच्या लिक्विडिटीचा यूज करून आपण मार्केटमध्ये प्रॉफिट कमवू शकतो. जाऊया आपण स्क्रीनवर. पण तत्पूर्वी एक छोटंसं डिस्क्लेमर की हा जो व्हिडिओ आहे तो निव्वळ आणि निव्वळ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी मी बनवत आहे. याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायला कुठली सजेशन देत नाही किंवा इथे बाय इथे सेल अशा प्रकारचं कुठलं सजेशन देत नाही. त्यामुळे निव्वळ मार्केटचं स्ट्रक्चर, प्राइस ॲक्शन कशा प्रकारे काम करतो हे आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत. जाऊया आपण घरी आणि बघूया स्क्रीनवर की कशा प्रकारे फेक लिक्विडिटी किंवा सिमिलर लिक्विडिटीचा यूज करून आपण मार्केटमध्ये प्रॉफिट करायचं आहे. जाऊया आपण स्क्रीनवर. तर मंडळी, पहिल्यांदा आपण येऊया डे कॅन्डलवर. ओके, डे कॅन्डलवर आपण आलेले आहोत आणि आहे बघा, बघू शकता तुम्ही XAI USDचं चार्ट आहे आणि डेच्या कॅन्डलवर. आता मी काय करतो, ही जी रेड कॅन्डल आहे त्याचा मी एक लो मार्क करतो. ओके, म्हणजे ही जी डेची कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा मी काय केलं, लो मार्क केलेला आहे आणि सोडून दिली आहे. म्हणजे ती जे लिक्विडिटी आहे लोची ती मी मार्क केली आहे आणि सोडून दिली आहे. ओके, आता आपण येऊया 1 मिनिट चार्टवर. म्हणजे तिथे तुम्हाला क्लिअर दिसेल की काय केलं आहे मार्केटने. ओके, चलो आता आपण आलेलो आहोत 1 मिनिटाच्या चार्टवर. 1 मिनिटाच्या चार्टवर आल्यानंतर काय दिसतोय व्यवस्थित बघा, अगदी समजून घ्या, काय घाई करू नका, व्यवस्थित व्हिडिओ बघा. 2-4 मिनटं जास्त वेळ लागला तरी चालेल, पण व्यवस्थित समजून घ्या. बघा, ही मार्केटची मी आपण काय केलेलं आहे, लिक्विडिटी डेची लो मार्क केलेली आहे. आता याच्या पुढे जाऊन बघा, ही ब्ल्यू लाईन एक लक्ष ठेवा, याच्या पुढे जाऊन मार्केटने काय केले बघा. मार्केटने काय केलं आहे की जवळजवळ 23 एप्रिलला ही लिक्विडिटी टॅप केलेली आहे. ही टॅप केलेली आहे, ना की स्वीप केलेली आहे. पण आता ही लिक्विडिटी टॅप केली आणि स्वीप. आता जर एखाद्याला विचारलं की ही लिक्विडिटी स्वीप केली का, तो म्हणेल की हो ठीक आहे, ही लाईनच्या खाली कॅन्डल आली, याचा अर्थ मार्केटने ती स्वीप केलेली आहे. पण मंडळी, जर का डेची लिक्विडिटी बघितली, डेच्या लेवलची जर लिक्विडिटी बघितली, तर अशा प्रकारे फक्त नुसती टॅप करून किंवा थोडीशी जवळजवळ, आता ही किती पीप आलेली खाली बघा, जवळजवळ 3 ते 40 पीप, 30 ते 40 पीप फक्त मार्केट खाली आलेले आहे त्या लेवलपासून. म्हणजे जर का डेची लिक्विडिटी मार्केटला स्वीप करायची असेल तर नक्कीच ती 100 किंवा 100च्या वरती 150-200 पीप तरी स्वीप करणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ मार्केटने इथे जर का डेची लिक्विडिटी एवढीशी अशी स्वीप करून मार्केट अपसाईडला जात असेल आणि आपल्याला जर दाखवत असेल की स्वीप केली मी, मग ती स्वीप केलेली असेल का, याचा अर्थ मार्केटला आपल्याबरोबर माइंड गेम खेळायचा आहे.
मग मार्केटने हे का केलेलं आहे बघा, मार्केटने हे का केलेलं आहे, मग जर का मार्केटला स्वीप करायची होती मग मार्केटने पूर्ण स्वीप का नाही केली, आणि जर काही स्वीप केली म्हणायचं असेल तर एवढीशी स्वीप केली ही कुठेतरी आपल्या माइंडला पटत नाही. मग जर का स्वीप केली नसेल मग मार्केटला एवढंसा मूव देऊन काय दाखवायचं आहे. आता बघा काय केलं, पुढे बघा काय केलं, मार्केटने व्ही शेप रिकव्हरी केलेली आहे आणि मार्केटने काय केलं, अप 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 इथून बाईंग साईडला एवढी जबरदस्त इथून बाईंग आलेली आहे की आपण विचार करू की मार्केटने डेची लिक्विडिटी स्वीप केलेली आहे आणि मार्केट इथून अप साईडला आता बूम होणार. कुठेही आपण अपसाईडच्या माइंडसेटमध्ये राहू आणि कुठेतरी आपण अपसाईडला म्हणजे बाय साईडला एंट्री करून बसणार. आता बघा पुढे काय केलं मार्केट, आता मार्केट साईडवेज झाले आणि शेवटी मार्केटने ती लिक्विडिटी पुन्हा स्वीप केली, तीच ब्ल्यू लाईन. मग जर का ही लिक्विडिटी स्वीप केली होती ह्या मूवमध्ये, मग ही लिक्विडिटी पुन्हा स्वीप का केली, इथे येण्याची काय गरज होती, आणि ही स्वीप केल्यानंतर मग अपसाईडला का बूम होतोय, अपसाईडला का बूम होतोय का, ह्याचं कारण काय, ह्याचं उत्तर कोणाला माहिती नाही. ह्याचं उत्तर ॲक्युरेट कोण देत नाही. मोठे जरी आपण कोर्स केले तरी हे जे पॉईंट्स आहेत ते मंडळी ते डिस्कस होणं किंवा त्याचं रिझनवर डिस्कशन होणं हे गरजेचं असतं आणि हेच आपल्याला कळत नाही. आपण ह्या व्ही शेप रिकव्हरीमध्ये बाईंग साईडचं नक्कीच इथे डब्ल्यू वगैरे शोधून कुठेतरी डब्ल्यूचा प्लॅन करू आणि मग शेवटी आपला SL जाणार. म्हणजे मग जर का मार्केटने हे घ्यायचं नव्हतं, मार्केटने ह्या मूवमध्ये जर का लिक्विडिटी घ्यायची नव्हती, मग हे काय दाखवलं, मग हे जर मग घेतली होती मग इथे काय केलं, ती जर लिक्विडिटी घेतली नव्हती मग ही काय घेतली, पुन्हा काय घेतली. ह्यालाच म्हणतात फेक लिक्विडिटी. ही जी घेतली होती ती फेक लिक्विडिटी. याचा अर्थ काय की मी लिक्विडिटी आता घेतलेली आहे डे लेवलची आणि लिक्विडिटी घेतल्यानंतर मी अप साईडला बूम होत आहे, म्हणजे जात आहे. मार्केटचं डायरेक्शन काय अप साईड असं मी म्हणजे आपल्याला असं दाखवत आहे की आता मार्केट अप साईडला जाणार का, लिक्विडिटी घेतो. पण मंडळी आपला स्टुडंट किंवा आपण याच्यामध्ये फसलो नाही. आपण ह्या ठिकाणी सेल केला होता, ह्या ठिकाणी सेल केला आणि जवळजवळ 250 पीप मी रात्री काहीतरी 2-3च्या दरम्यान म्हणजे मी काय केलं इथे सेलचा ट्रेड घेतला आणि सोडून दिला. मला 100% माहीत होतं की ही लिक्विडिटी घेतलेली नाही आहे, याचा अर्थ ही लिक्विडिटी घ्यायला मार्केट येणार आणि आलंच. हा बघा परफेक्ट. इथे मी साधारण 250 पीप काहीतरी मध्यरात्री म्हणजे उठलो आणि मी काय केलं होतं इथे घेतला आणि सोडून दिला आणि हे टार्गेट लावलं होतं. इथे मला माहिती आहे इथे 100% मार्केट येणारच. का हा कॉन्फिडन्स, फेक लिक्विडिटीमुळे. मी इथपर्यंत बुक केला आणि एक्झिट झालो. का रात्र झाली ती म्हटलं जाऊ दे चला. मग पण मार्केट बघा, टार्गेट बघा, जे आपण ठरवलं होतं की मार्केट ही लिक्विडिटी घ्यायला येणार, लिक्विडिटी की कशी घेते बघा, फास्ट एकदम. लिक्विडिटी घेताना मार्केट स्पीडमध्ये घ्यायचं. मग हे जर असं होतं, आता बघा जर का ह्या मूवमध्ये ही लिक्विडिटी घेतली नव्हती मग हा मूव कशासाठी, हाच ट्रॅप आहे, हीच लिक्विडिटी फेक. म्हणजे आपल्यासमोर असं चित्र तयार केलं की लिक्विडिटी घेतली पण ती घेतली नव्हती म्हणजेच फेक लिक्विडिटी. आता बघा, आता सपोज आता ह्या डेला आपण मार्क केलं, हा डेला आपण मार्क केलं, ही लिक्विडिटी ह्या मूवने आपल्याला सूट होत नाही की ही लिक्विडिटी मार्केटने हे घेतली नाही असं वाटतंय. पण इथे पण ट्रॅप आहे, ही लिक्विडिटी घेतली होती. का तर हा जर मूव तुम्ही जर ऑब्झर्व केलात मंडळी बघा, हा जर आपण मूव ऑब्झर्व केला कुठला, हा मूव म्हणजे काय आहे, स्पीडला आलेला मूव आहे. म्हणजे ज्या स्पीडला मार्केट आलं त्या स्पीडला अप्स.
म्हणजे याला काय म्हणतो आपण, व्ही शेप रिकव्हरी. व्ही शेप रिकव्हरीमध्ये अगदी बायर्स बसू देत नाही. मार्केटचा असा कन्सेप्ट आहे की नथिंग, म्हणजे अगदी विरळ बायर्स बसले तर, पण ह्याच्यामध्ये बायर्सला बसायला मार्केटनं वेळच देत नाही. कारण कुठला प्राइस ॲक्शन बदलत नाही. ज्या स्पीडने आलं एक 7-8 कॅन्डलमध्ये त्या स्पीडने मार्केट अप. म्हणजे ही तर कॅन्डल एवढी की डाऊन अप एवढ्या स्पीडला कुठे बायची एंट्री करणार. या रेड कॅन्डलमध्ये डायरेक्ट कोण बायची एंट्री करणार. म्हणजे मार्केटचा असा कन्सेप्ट असतो की व्ही शेप रिकव्हरी किंवा स्पीडला मार्केट रिव्हर्स होतो त्यावेळेस मार्केट मध्ये बायर्स एंट्री करत नाही, केले तरी अगदी विरळ. म्हणजेच ह्याच्यामध्ये जर बायर्स नसतील तर ह्याची लिक्विडिटी घेण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे आपण जर विचार करू की ह्या मूवमध्ये ही लिक्विडिटी प्रॉपर घेतली नाही, मार्केट म्हणतो मला घ्यायची गरजच नाही, का बायर्सच नाही बसलेत. अशा प्रकारचं मार्केट कन्सेप्ट यूज करतो. आता ही सायकोलॉजी बायर्सला आपल्याला कशी कळली की ह्याच्यामध्ये बायर्सने मार्केटने टाकलेल्या ट्रॅपनुसार. मग आता ही लिक्विडिटी घ्यायला मार्केट का नाही आलं, संपलं. एकदा मार्केटने ट्रॅप केलं, फेक लिक्विडिटी घेतलेलं दाखवलं, म्हणजेच तो ट्रॅप केल्यानंतर मार्केटने त्याची ओरिजिनल लिक्विडिटी घेतली. ओरिजिनल लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केट पुन्हा येणं नाही. इथे परत घ्या, मग तुम्ही म्हणाल ह्याची लिक्विडिटी घ्यायला नाही. आता मग मार्केट अपसाईडची लिक्विडिटी घ्या. म्हणून मी टेलिग्रामला सांगितलं बघा ह्याच्यानंतर की संध्याकाळी टाकलं की मार्केटचं डायरेक्शन अप साईड आहे. का, मला माहिती होतं की ही लिक्विडिटी घेतल्या, ही फेक लिक्विडिटी, त्याच्यानंतर ही ओरिजिनल लिक्विडिटी. म्हणजे एकदा फेक लिक्विडिटी मार्केटने टाकली, त्याच्यानंतर ओरिजिनल घेतली की पुन्हा तिथे मार्केट येणार नाही. मग आपण कसं ह्याचा फायदा करून घ्यायचा, आपण इथे कसं ज्या वेळेस मार्केट अशा प्रकारची फेक लिक्विडिटी बनवते आणि त्याच्यानंतर ओरिजिनल लिक्विडिटी घेते, एकदा का ओरिजिनल लिक्विडिटी घेतली संपला विषय, परत मार्केट तिथे येणं नाही. तिथे आपण समजायचं आता अपसाईडचा ट्रेड, म्हणजे अगेन्स्ट. हे डाऊन साईडचा आहे म्हणून मी अपसाईडचा म्हणतोय. ज्यावेळेस अपसाईड होऊन असेल खाली तेव्हा सेल साईडचा. अशा प्रकारे मंडळी आपण हे सगळं ओळखणं गरजेचं आहे. त्यामुळे मी म्हणतात ना की ट्रेडिंग हा सोपा विषय नाही आहे. केला तर सोपा आहे, पण वर बघितला तर सोपा विषय नाही. प्रत्येक मार्केटचा ट्रॅप, मार्केटचे प्रत्येक मूवमेंट ओळखणं गरजेचं असतं आणि तेव्हा आपण प्रॉफिटेबल होऊ. आपण प्रॉफिटेबल असं नाही होणार. ही जी मेहनत आहे, ही जी ओळखण्याची कला आहे, ती जर तुम्ही आत्मसात केली मंडळी तरच आपण नक्कीच प्रॉफिटेबल किंवा मार्केटमध्ये टिकून राहू. आणि ती कला आपण आपल्या कोर्समध्ये पण शिकवतो. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल कोर्स तर मला टेलिग्रामवर कॉन्टॅक्ट करा मंडळी. आत्ता एक तारखेपासून आपली बॅच चालू होत आहे. तर करायचं असेल तर, नाहीतर आपले व्हिडिओ आहेतच, डोंट वरी. ओके, चलो. आणि हे आपले स्टुडंट ही आर्ट बरोबर ओळखायला लागलेले आहेत. उशिरा का होईना, कारण ट्रेडिंग शिकणं हा एका रात्रीचा गेम नाही. ट्रेडिंग ह्या विषयाला काही काळ द्यावाच लागतो. तुम्ही म्हणाल एका रात्री मी शिकून नाही, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत व्यवस्थित, ही कला घेतलीत तर तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकाल. आणि जर वर बघितलं मला काय तेवढी पैशाची गरज नाही आहे, मग तुम्ही असं आहे. जर तुम्हाला खरोखर शिकायचं असेल, मनापासून इच्छा असेल, तर तुम्ही अशा प्रकारे मार्केटला माइंडमध्ये ठेवून सगळं ट्रेडिंगचं प्लॅन करायला पाहिजे. ओके मंडळी, हे मी तुम्हाला डेच्या लेवलला दाखवलं, कधी 4 आवर्सच्या लेवलला होतं, फिबोनाचीच्या लेवलला होतं. अशा बऱ्याच ठिकाणी अशा फेक लिक्विडिटी होतात. या बऱ्याच ठिकाणी होतात. ते सगळं आपण व्यवस्थित स्टुडंटला सगळं आता माहिती आहे कुठल्या लेवलला होतात ते. आता तुम्ही हे प्रत्येक ठिकाणी ओळखायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित प्लॅन करून मार्केटचं डायरेक्शन ओळखायचं. एकदा डायरेक्शन कळलं ना तुम्हाला ट्रेड घ्यायला इझी होतं. ओके, चलो मंडळी, हीच महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. जर ह्याच्यातून तुम्हाला थोडं तरी शिकायला मिळालं असेल, नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि हो, टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करा, कारण तिथे सगळे आपले अपडेट मी शेअर करत असतो. ठीक आहे, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका धमाकेदार लर्निंगच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि
जय महाराष्ट्र.